ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राज्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची 4 जून रोजी महाराष्ट्र विधान परिषदेवरती बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। त्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये आणि शहरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय। प्राजक्त तनपुरे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यामधील विकासाच्या प्रश्नांना राज्य पातळीवरती अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करताना मिळालेला अनुभव आणि प्रशासनामधील कामकाजाची जाण याचा लाभ विधान परिषदेमध्ये राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी होईल असा विश्वास कार्यकर्ते आणि समर्थकांनी व्यक्त केलाय। तनपुरे यांनी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत राहुरी मतदारसंघामधील विकास कामांना गती दिली होती। विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता। त्यामुळे त्यांच्या विधान परिषदेवरील निवडीमुळे राहुरी तालुक्यामधील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासनाकडे अधिक प्रभावी पाठपुरावा होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल राहुरी तालुक्यामध्ये तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करून एकमेकांना मिठाई वाटून शुभेच्छा दिल्या आहेत। विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामधील मान्यवरांनी देखील तनपुरे यांचं अभिनंदन केलं। प्राजक्त तनपुरे यांच्या विधान परिषदेवरील निवडीमुळे राहुरी तालुक्याच्या विकास कामांना नवी चालना मिळणार आहे आणि जिल्ह्याच्या प्रश्नांना राज्य पातळीवरती अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळणार आहे अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होतीये। आज आपल्या तालुक्याचे नेते प्राजक्तदादा तनपुरे यांची विधान परिषदेवर आमदारपदी निवड झालेली आहे। प्रथमतः मी सर्व राहुरीवासियांच्या वतीने, राहुरी तालुक्याच्या वतीने दादांचं मनपूर्वक अभिनंदन करेन। दादांनी आपल्या मंत्रिपदाच्या आमदारकीच्या काळामध्ये जे भरीव काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याची पावती म्हणून दादांची खऱ्या अर्थानं आज बिनविरोध निवड झालेली आहे। 2026च्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये दादांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन दादांनी त्या ठिकाणी निवडणुकीतून माघार घेतली। वास्तविक पाहता माघार यासाठी घेतली की राहुरी तालुक्याचे ते प्रलंबित प्रश्न आहेत। उदाहरणार्थ मुळा धरणातील गाळ काढणे असेल, लष्कराच्या जागेसाठी जी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न असेल, राहुरी तालुक्यातील MIDसाठी जागेची त्या ठिकाणी मागणी असेल, या अनेक कारणास्तव दादांनी त्या ठिकाणी निवडणुकीतून माघार घेतली आणि या नेत्यांच्या शब्दाला मान देऊन दादांनी माघार घेऊन आणि खऱ्या अर्थाने मी या नेत्यांचं, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं, रवींद्र चव्हाण साहेबांचं, पालकमंत्री विखे पाटलांचं त्या ठिकाणी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करेल की त्यांनी त्या ठिकाणी दादांना विधान परिषदेवर आज बिनविरोध निवडून त्या ठिकाणी दिलेला आहे।
आणि राहुरी तालुक्याचे जे प्रलंबित प्रश्न असतील त्या प्रलंबित प्रश्नाचं निश्चितपणे या ठिकाणी दादांच्या आमदारकीच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी सोडवलं जाणार आहे. या ठिकाणी प्राजक्तदादा तनपुरे यांचा नगर जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक विजय झालेला आहे. या निवडणुकीमध्ये याआधी कधीही असा ऐतिहासिक विजय झालेला नव्हता. बिनविरोध हे कधीच झालेलं नव्हतं. परंतु प्राजक्तदादांचा संयम आणि प्राजक्तदादांचं सहिष्णू असं त्यांची विचारधारा ही हिंदूंची विचारधारा आहे. आणि याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, याचं श्रेय आम्ही सर्व जनतेचं श्रेय आहे. आणि प्राजक्तदादा तनपुरे यांचा विजय हा सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट झालेली आहे. प्राजक्तदादा आगे बढो. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.